पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहुणीच्या अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या एका इस्टेट एजंटचा 2 नराधमांनी खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. शुक्रवारी रात्री पुण्यातील गुजरवाडी रस्त्यावर पवारनगर येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. मनोहर दिनकर शिंदे वय 46 राहणार पवारनगर मांगडेवाडी असे मृत इस्टेट एजंटचे नाव आहे. या प्रकरणी रोहित उर्फ बुधाजी मारुती असोरे वय 32 आणि केशव मोतीराम असोरे वय 26 दोघेही राहणार खोपडेनगर गुजर निंबाळकरवाडी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मनोहर शिंदे याच्या मेहुणीचे आरोपी रोहित बरोबर अनैतिक संबंध होते. रोहित हा पूर्वी रिक्षा चालवायचे काम करत होता. नंतर त्याने टुरिस्टचा व्यवसाय सुरू केला होता. मनोहर यांचा या दोघांच्या अनैतिक संबंधांना विरोध असल्याने त्यांच्यामध्ये अनेकदा वाद होत होते. दरम्यान शुक्रवारी रात्री पुण्यातील गुजरवाडी रस्त्यावर पवारनगर येथे आपल्या 2-3 मित्रांना घेऊन रोहितने मनोहरला गाठले. त्यानंतर तेथील ज्ञानदा अपार्टमेंटच्या समोर त्याला लाथाबुक्क्यांनी तसेच बांबूने मारहाण केली. यात डोक्याला मार लागल्याने मनोहरचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच भारती विद्यापीठ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींच्या मागावर 2 पथके रवाना केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी रोहितला पुण्यातून तर केशवला बीड येथील गेवराई येथून अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.